Hi, good morning, dear students. In the yesterday's lecture, we started a new topic interview. Okay, so we are just going to see which topics we covered yesterday. आपण कुठले टॉपिक्स काल कव्हर केलेले आहेत ते बघणार आहोत. फर्स्ट टॉपिक विच वी कवर्ड वॉज व्हॉट इज इंटरव्यू. Second topic which we covered was preparation of for interview, and the third topic which we covered is aspects of interview. I'm just going to recap these three topics. हे जे 3 टॉपिक्स आहेत ते मी रिकॅप करणार आहे आणि नंतर मग पुढच्या टॉपिकला आपण जाणार आहोत. ओके, सो लेट्स सी व्हॉट वी कवर्ड येस्टरडे. आपण काय काय बघितलं. फर्स्टली वी सॉ व्हॉट इज इंटरव्ह्यू. आपण काय बघितलं, व्हॉट इज मेन बाय इंटरव्ह्यू हे बघितलंय. सो फर्स्ट वॉज दॅट इंटरव्ह्यू इज अ प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन और इंटरॅक्शन इन विच सब्जेक्ट और इंटरव्ह्यू वी गिव्स नीडेड इन्फॉर्मेशन. आपण असं बघितलं की ना, इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर मग प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन आहे किंवा इंटरॅक्शन आहे दोघांमधलं, जिथं सब्जेक्ट जो आहे म्हणजे इंटरव्ह्यू जो आहे तो काय करतोय की तो नीडेड इन्फॉर्मेशन देतोय. वर्बली फेस टू फेस कम्युनिकेशन मध्ये वर्बली देतोय. वर्बली म्हणजे काय, लेखी नाही आहे, ते तोंडी आहे. फेस टू फेस कम्युनिकेशन आहे, समोरासमोरचं कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, तर मग इंटरव्ह्यू कशासाठी यूज केला जातो, तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी लोकांची. बऱ्याच वेळा बऱ्याच रिसर्च सिच्युएशन्समध्ये हा इंटरव्ह्यू त्याच्यासाठी केला जातो. नंतर नेक्स्ट बघूयात प्रिपरेशन फॉर इंटरव्ह्यू. तुम्ही काय काय प्रिपेअर केलं पाहिजे इंटरव्ह्यूसाठी हे आपण बघितलं होतं. ह्याच्यामध्ये 6 पॉईंट्स होते जे आपण बघितले होते. द फर्स्ट पॉईंट वॉज दॅट इंटरव्ह्यूअर मस्ट डिसाईड एक्झॅक्टली व्हॉट काइंड ऑफ डाटा इंटरव्ह्यू शुड लीड. म्हणजे आपण असं बघितलं होतं की इंटरव्ह्यू मधनं कुठला डाटा आपला यायला पाहिजे. देन स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू पाहिजे का अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूचे प्रोसिजर युजफुल पडेल हे पण बघितलं होतं आपण. नंतर मग तर रिझल्ट कुठला पाहिजे, म्हणजे त्या इंटरव्ह्यू मधनं काय रिझल्ट आला पाहिजे हे ह्याच्यावरती पण विचार केला पाहिजे. देन यू शुड जस्ट टेक द मॉक इंटरव्ह्यू. तुम्ही त्याची रंगीत तालीम केली पाहिजे त्या इंटरव्ह्यूची कुणाच्या दुसऱ्यावरती. त्याचा फायदा काय होतो हे आपण नेक्स्ट पॉईंट मध्ये बघितलं होतं की ना, दिस मे रिव्हील द डेफिशियन्सीज. म्हणजे ते इंटरव्ह्यू मध्ये जर काही डेफिशियन्सीज राहिलेल्या असतील, डेफिशियन्सीज म्हणजे काय, तर मग काही कमतरता राहिलेली असेल तर मग ते तुम्ही करेक्ट करू शकता. हे ज्यावेळेस तुम्ही रंगीत तालीम घेता त्यावेळेस ते तुम्ही करेक्ट करू शकता. नंतर मग इंटरव्ह्यूवर हा क्लिअर असला पाहिजे. आपण बघितलं की ना, इंटरव्ह्यूवर शुड बी व्हेरी क्लिअर की ना त्यांना कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन त्या माणसाकडनं पाहिजे. त्या म्हणजे इंटरव्ह्यू मधनं कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन निघाली पाहिजे ह्याच्याबद्दल तो इंटरव्ह्यूवर खूप क्लिअर असला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याने ते शेड्यूल केले पाहिजेत ते क्वेश्चन्स. ओके, हे पण बघितलेलं होतं आपण प्रिपरेशन ऑफ द इंटरव्ह्यू. नंतर मग थर्ड आपण प्री-रिक्विजिट्स ऑफ इंटरव्ह्यू बघितलेले होते. एरियाज टू बी कवर्ड, नंतर मग टाइम मॅनेजमेंट, नंतर मेकिंग इंटरव्ह्यू इंटरेस्टिंग आणि मग बॉडी लँग्वेज. एरियाज टू बी कवर्ड मध्ये काय येतं, तर मग लिस्ट ऑफ क्वेश्चन्स. टाइम मॅनेजमेंट मध्ये काय येतं, टाइमलाईन येते. नंतर मग मेकिंग इंटरव्ह्यू इंटरेस्टिंग मध्ये क्लिअर थॉट्स आणि क्वेश्चन्स येतात. आणि बॉडी लँग्वेज मध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन येतं, म्हणजे त्या माणसाची बॉडी लँग्वेज काय आहे, तो कसा बोलतोय ह्याच्यावरती तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पण असतं. ओके, देन कंडक्टिंग इंटरव्ह्यू आपण बघितलं होतं. कंडक्टिंग इंटरव्ह्यू मध्ये काय करावं लागेल, आस्क ओनली वन क्वेश्चन ॲट वन टाइम, म्हणजे एकच प्रश्न एका वेळी विचारायचा आहे. सेकंडली रिपीट अ क्वेश्चन इफ नेसेसरी. जर गरज असेल तरच क्वेश्चन रिपीट करा, नाहीतरी गरज नसेल तर क्वेश्चन रिपीट नका करू. ट्राय टू मेक शुअर दॅट सब्जेक्ट अंडरस्टँड्स द क्वेश्चन. हे शुअर करायचं आहे की ना सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट म्हणजे जो इंटरव्ह्यू देणार आहे त्याला तुमचा प्रश्न समजलेला आहे. लिसन केअरफुली फॉर द इंटरव्ह्यूज आन्सर. तो जो इंटरव्ह्यूचा आन्सर जे आहे ते नीट ऐकायचं आहे. ओके, नंतर मग ऑब्झर्व द सब्जेक्ट स्पेशल एक्सप्रेशन, जेस्चर्स अँड टोन ऑफ व्हॉइस. म्हणजे काय, तर मग सब्जेक्ट म्हणजे ज्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय
त्या इंटरव्ह्यूचं सब्जेक्टचा फेशियल एक्सप्रेशन म्हणजे त्याचं चेहऱ्यावरचे हावभाव काय आहेत, चेहरा त्यांनी कसा केलेला आहे, जेस्चर्स कसे आहेत म्हणजे त्याची हातवारी कशी आहे, त्याचा टोन ऑफ व्हॉइस कसा आहे, खालीवरती त्याच्या टोन ऑफ व्हॉइसमध्ये झालाय की नाही हे तुम्ही बघायचं आहे. नंतर अलाव सफिशियंट टाइम टू आन्सर द क्वेश्चन बट डू नॉट लेट द इंटरव्ह्यू टू ड्रॅग. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे तर मग तो जो इंटरव्ह्यू देणारा आहे त्याला सफिशियंट टाइम द्यायचा आहे क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी, पण खूप जास्त पण द्यायचा नाही म्हणजे ते एखाद्याचं उत्तर खूप मोठं होऊ नये ह्याची पण तुम्ही काळजी घ्यायची आहे. अवॉइड सजेस्टिंग आन्सर्स टू द क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही क्वेश्चन्सला आन्सर्स सजेस्ट करायचे नाही आहेत. डू नॉट show sign of surprise, shock, anger or other emotions if unexpected answers are given. म्हणजे काय की ना जर सपोज एखाद्याने तुमच्याप्रमाणे तुमच्या मताच्या प्रमाणे आन्सर नाही दिलं तरी सुद्धा तुम्ही शॉकचं सरप्राईजचं कुठलेही इमोशन्स असले किंवा खूप चिडलाय असले इमोशन्स कुठलेही दाखवायचे नाही आहेत. मेंटेन न्यूट्रल ॲटिट्यूड विथ रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज ड्युरिंग इंटरव्ह्यू म्हणजे जर सपोज तुम्ही दोघा जणांचा इंटरव्ह्यू घेताय आणि कुठला तरी कॉन्ट्रोवर्शियल इश्यू आहे म्हणजे ज्याच्यावरती भांडण होऊ शकतं असा जर इश्यू आहे तर मग तुम्ही कसं असलं पाहिजे तर तुम्ही न्यूट्रल असलं पाहिजे, तुम्ही कुणाचीही बाजू घ्यायची नाहीये. इन अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू आस्क ॲडिशनल क्वेश्चन्स टू फॉलो क्ल्यूज अँड ऑब्टेन ॲडिशनल इन्फॉर्मेशन. अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काय करू शकता तर मग ॲडिशनल क्वेश्चन्स आस्क करू शकता टू फॉलो अप क्ल्यूज म्हणजे क्ल्यूज घेऊ शकता आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडनं काढू शकता. जर सपोज 11 पॉईंटला आपण काय बघितलं ते बघा, यूज टॅक्ट अँड स्किल इन गेटिंग सब्जेक्ट बॅक टू द एरिया ऑफ इन्क्वायरी व्हेन ही हॅज स्ट्रेट टू फार फ्रॉम द ओरिजिनल क्वेश्चन. म्हणजे जर सपोज त्या ओरिजिनल क्वेश्चनपासून जर तो जर तो इंटरव्ह्यू देणारा आहे जो इंटरव्ह्यू देणारा आहे जर तो लांब गेलेला असेल म्हणजे मी तुम्हाला मग काल सांगितलं होतं की ना जर सपोज तुम्ही एखाद्या ऑथरला एखाद्या पुस्तकाबद्दल जर विचारताय एखाद्या पुस्तकाबद्दल जर विचारत आहात तुम्ही एखाद्या ऑथरला तर मग तर मग अशी काळजी घ्यायची आहे की ना जर सपोज तो त्या पुस्तकाच्या बद्दल सांगायच्या ऐवजी तो त्याच्या लाईफबद्दलच सांगायला लागला तर मग तुम्ही काय करू शकता तर मग तुम्ही टॅक्ट्स आणि स्किल वापरून त्याला ओरिजिनल क्वेश्चनकडे आणायचं आहे. इथपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यानंतर पुढचं ॲस्पेक्ट्स टू बी कवर्ड हे पण बघितलेलं होतं आपण. ॲस्पेक्ट्स टू बी कवर्डमध्ये काय बघितलेलं होतं बघा, इंट्रोडक्शनचा ॲस्पेक्ट आहे, नंतर ओपनिंग क्वेश्चन्सचा ॲस्पेक्ट्स आहे, मेन बॉडी आहे, कन्क्लुडिंग क्वेश्चन्स आहेत आणि समिंग अप आहे. इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. आता पुढचा पॉईंट बघूयात. टाईप्स ऑफ क्वेश्चन्स, कसल्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही इंटरव्ह्यू घेताना विचारायचे असतात. ओके, सो ओपन एंडेड क्वेश्चन्स पहिला जो टाईप आहे ते आहे ओपन एंडेड क्वेश्चन्स. 3 टाईप्स आहेत ॲक्च्युली ओपन एंडेड क्वेश्चन्स. ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणजे काय तर हाऊ व्हाय ज्याचं उत्तर तो माणूस बरोबर देऊ शकतो म्हणजे मोठ्या प्रकारे एक्सप्लेन करून देऊ शकतो असे ओपन एंडेड क्वेश्चन्स. नंतर मग क्लोज क्वेश्चन्स म्हणजे कसे असतात येस नो टाईप क्वेश्चन्स असतात जे उत्तर फक्त तो माणूस हो किंवा नाही मध्ये देऊ शकतो ते क्लोज टाईप क्वेश्चन्स असतात. आणि हायपोथेटिकल क्वेश्चन्स इमॅजिनरी क्वेश्चन. हायपोथेटिकल म्हणजे काय की ना त्याला इमॅजिन करायला लावायचं म्हणजे त्याचे फॉर फ्युचर प्लॅन्स काय आहेत त्याचे मेसेजेस काय आहेत असे 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 क्वेश्चन्स तुम्ही तिथे विचारायचे आहेत. ओके, नाव ह्या 3 टाईपचे क्वेश्चन्स आहेत तुम्ही विचारायचे. नंतरचा पुढचा पॉईंट बघा, डूज अँड डोंट्स ऑफ इंटरव्ह्यूइंग म्हणजे तुम्ही काय करायचं आहे इंटरव्ह्यूमध्ये आणि काय करायचं नाही आहे इंटरव्ह्यू घेताना हे बघूयात. डूज अँड डोंट्स ऑफ इंटरव्ह्यूइंगमध्ये डू नॉट ॲज्युम एनिथिंग. ॲज्युम काहीही करायचं नाही आहे की ना तो आपल्याला असंच उत्तर देईल असं असं कुठलंही ॲज्युम तुम्ही करू नका. डू नॉट फॉर्म प्री जजमेंट्स करायचे नाही आहेत म्हणजे असा प्रश्न विचारल्यानंतर हेच उत्तर मिळेल असे कुठलेही जजमेंट म्हणजे आपण जे मगाशी बघितलं तसंच आहे हे, तर मग प्री जजमेंट्स करायचे नाही आहेत. डू नॉट इंटरप्रिट करायचं नाही आहे म्हणजे तो उत्तर देतो आहे आणि मध्येच तुम्ही ते जे उत्तर आहे ते मध्येच कट केलेलं आहे आणि मध्येच तुम्ही स्वतःचं मत मांडलेलं आहे असलं काही करायचं नाही आहे. आणि काय करायचं आहे ते बघा, आज बोथ ओपन अँड क्लोज क्वेश्चन्स
ओपन आणि क्लोज क्वेश्चन्स दोन्हीही विचारायचे आहेत. अजून बघा, लिसन ॲक्टिवली. तुम्ही काय करायचं आहे, तर मग प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरला ॲक्टिवली लिसन करायचं आहे. ओके. ॲक्ट इन अ फ्रेंडली वे बट प्रोफेशनल मॅनर. तर ॲक्टिंग म्हणजे वागताना, ॲक्ट करताना म्हणजे वागताना. ॲक्च्युली वागताना कसं वागायचं आहे, तर फ्रेंडली वेनी वागायचं आहे, म्हणजे मैत्रत्वाच्या वागायचं आहे, पण प्रोफेशनल वेनी. एकदम काय असं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या खूप मोठ्या माणसाचा इंटरव्ह्यू घेताय पण फ्रेंडली बोलताय आणि त्याच्या खांद्यावरती हात टाकला, तसं करायचं नाहीये. ओके. नंतर अवॉइड कन्फर्टेशन अवॉइड करायचं आहे. व्हेरीफाय अंडरस्टँडिंग थ्रू प्रोबिंग अँड कन्फर्मिंग क्वेश्चन्स. तर जे उत्तर आहे ते व्हेरीफाय करायचं आहे. कशाने, तर प्रोबिंग क्वेश्चन्स म्हणजे ते इंटरप्रिट करणारे जे क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चन्सनी आणि कन्फर्मिंग क्वेश्चन्सनी. नंतर काय करायचं आहे ते बघा, टेक नोट्स बट डू नॉट बी ऑब्स्ट्रेटिव्ह अबाउट इट. म्हणजे काय, तुम्ही नोट्स घेऊ शकता पण अगदीच त्याच्यासाठी कंपल्शन करायचं नाहीये. लेट द इंटरव्ह्यू डू मोस्ट ऑफ द टॉकिंग. तुम्ही जास्त टॉकिंग न करता कुणी जास्त टॉकिंग केलं पाहिजे, तर जो इंटरव्ह्यू देतो त्यांनी जास्त टॉकिंग केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळा असं बघतो की ना, ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू घेतो, टी व्हीवरती कुठले तरी इंटरव्ह्यूज घेतलेले असतात, तर मग जो इंटरव्ह्यू घेणारा आहे ना, तोच जास्त बोलत असतो इंटरव्ह्यू देणाऱ्यापेक्षा. म्हणजे मग ते बऱ्याच वेळा तिथे भांडणं वगैरे पण होत असतात. तर मग तुम्ही काय करू शकता, तर मग सगळ्यात मेन म्हणजे काय आहे की ना, तुम्ही इंटरव्ह्यूला जास्त टॉकिंग करायला द्यायचं आहे. एस्टॅब्लिश रॅपो अर्ली अँड मेंटेन इन. रॅपो म्हणजे तुमच्यामधले जे वेवलेंथ आहे जो रॅपो आहे तो जुळला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक प्रश्न विचारताय तर त्याच प्रश्नाचं त्याने उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रश्न वेगळा विचारताय, तो उत्तर वेगळं देतोय, असं काही होतं कामा नये. मेंटेन कंट्रोल ओव्हर द सब्जेक्ट मॅटर. म्हणजे जो सब्जेक्ट मॅटर आहे त्याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे तुमचा. म्हणजे असं नाही नकोय की ना, तुम्ही एकाबद्दल विचारायला आलेला आहे आणि तुम्ही ते दुसऱ्याबद्दलच इंटरव्ह्यू झालेला आहे, दुसऱ्या सब्जेक्टबद्दल इंटरव्ह्यू झालेला आहे. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसंच, फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑथरचा इंटरव्ह्यू घेताय तुम्ही आणि ऑथरचा इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला त्याच्या पुस्तकाबद्दल विचारायचं आहे, पण पुस्तकाबद्दल न इंटरव्ह्यू होता तो इंटरव्ह्यू समजा त्याच्या लाईफबद्दलच झाला, तर इट्स नॉट गुड. ओके. नंतर मग बघा, एस्टॅब्लिश टाइम फ्रेम फॉर द इंटरव्ह्यू अँड स्टिक टू इट. तुम्ही काय करायचं, तर मग टाइम फ्रेम करायची आहे. म्हणजे किती वेळात इंटरव्ह्यू झाला पाहिजे, किती वेळात उत्तर आलं पाहिजे एका प्रश्नाचं, तर मग ह्याचा टाइम फ्रेम तुम्ही सेट करायची आहे. बी पोलाइट अँड कोटियस. पोलाइट राहावा, नम्र राहावा. फ्रेम ओनली नेसेसरी क्वेश्चन्सच फ्रेम करायचे आहेत. आणि कन्क्ल्यूड पॉझिटिव्हली कन्क्ल्यूड करायचं आहे, म्हणजे संपवायचं आहे पॉझिटिव्हली. Then see, what are the rules for taking the interview? First is, give short introduction to the situation for which interview is being held. म्हणजे जे कोण बसलेले आहेत किंवा जे कोण इंटरव्ह्यू ऐकतायत, तर मग त्यांना शॉर्ट इंट्रोडक्शन द्यायची आहे की ना, कशासाठी हा इंटरव्ह्यू घेतलेला जातोय, कुठल्या सिच्युएशनने, कुठल्या सब्जेक्टवरती हा इंटरव्ह्यू आहे. नंतर मग बिगिन विथ कॉर्डिनल वेलकमनी बिगिन करायचं आहे. मीन्स यू कॅन से लाईक दिस, वी वेलकम यू ऑन दिस ऑकेजन वगैरे, अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करायची आहे. थर्डली, क्वेश्चन्स शुड इमर्ज फ्रॉम द इमिजिएट कॉन्टेक्स्ट. क्वेश्चन्स जे आहेत ते इमिजिएट कॉन्टेक्स्टमधनं आले पाहिजेत. म्हणजे त्यांनी 10 वर्षापूर्वी काय केलेलं आहे असे क्वेश्चन्स न विचारता किंवा खूप वर्षापूर्वींचे क्वेश्चन्स न विचारता आत्ताचे जे कॉन्टेक्स्ट आहे त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत. दे शुड बी आस्क्ड इन द नॅचरल कोर्स ऑफ थिंग्स. म्हणजे काय, तर मग नॅचरली ते क्वेश्चन्स तुमच्याकडनं आले पाहिजेत. म्हणजे एका उत्तरातनं दुसरा प्रश्न फॉर्म झाला पाहिजे, दुसऱ्या उत्तरातनं तिसरा प्रश्न फॉर्म झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुमचे प्रश्न फॉर्म झाले पाहिजे. डू नॉट यूज टू मेनी येस नो टाईप क्वेश्चन्स. खूप जास्त येस नो टाईपचे क्वेश्चन्स विचारायचे नाहीयेत.
म्हणजे किती किती येस नो टाईपचे क्वेश्चन्स विचारायचे, तर एखादा दुसरा फक्त येस नो टाईपचा क्वेश्चन असावा, त्याच्यापेक्षा जास्त येस नो टाईपचे क्वेश्चन्स तुमचे नसावेत. नंतर मग हॅव अ थँक्स गिविंग कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजन करताना म्हणजे शेवट करताना कसं कन्क्लूड करायचं आहे, तर थँक्स गिविंगने कन्क्लूड करायचं आहे. थँक्स गिविंगने म्हणजे काय, तर मग त्यांच्या समोर ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे की ना तुम्ही आला, तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिला, अशा अशा पद्धतीने तुम्ही ते कन्क्लूड करायचं आहे. नंतर बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स बघा इंटरव्ह्यूचे. तर मग ॲप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्सला किती मार्क आहेत, तर 2 मार्क आहेत. लँग्वेज आणि स्टाईलला 1 मार्क आहे. ओव्हरऑल रिप्रेझेंटेशनला 1 मार्क आहे. आणि मग तर हे जर किती होते टोटल, तर मग 4 मार्काचा हा क्वेश्चन आहे. ओके, एक्झामिनेशनमध्ये किती मार्काचा क्वेश्चन आहे, तर आपला हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. आता मग पुढे आता आपलं काय काय राहिलंय ते बघूयात. तर मग आता आपलं काय राहिलंय, फक्त क्वेश्चनायर राहिलेली आहे ह्या टॉपिकमधली, आणि एक्झाम्पल्स राहिलेली आहेत ह्या टॉपिकमधले. ओके, सो वी विल सी द क्वेश्चनायर जस्ट इन दिस लेक्चर. आपण क्वेश्चनायर बघूयात ह्या लेक्चरमध्ये. कशा टाईपचे क्वेश्चनायर असावे. पॉइंट्स टू चूज टू फॉर्म इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. कुठले पॉइंट्स यूज करायचे आहेत तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फ्रेम करताना. पहिला आहे इंट्रोड्युसिंग द गेस्ट. ओके, इंट्रोडक्शन करायचे. हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत की ना, कुठले पॉइंट्स तुम्ही वापरायचे आहेत इंटरव्ह्यू घेताना. ओके, नंतर मग दुसरं आहे इन्स्पिरेशन्स. म्हणजे त्याचे इन्स्पिरेशन्स काय आहेत हे तुम्ही तिथे विचारायचे आहेत. ओके, नंतर मग थर्ड आहे प्रॉब्लेम्स आणि स्ट्रगल. प्रॉब्लेम्स किती आहे, स्ट्रगल काय केलेलं आहे, हे सगळं तुम्ही विचारायचं आहे. नंतर मग पुढचं आहे फॅमिली सपोर्ट. म्हणजे त्यांच्या घरच्यांनी, त्यांच्या फॅमिलीनी कसं सपोर्ट केलेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत. फिफ्थ आहे अचिव्हमेंट्स. म्हणजे त्यांनी काय 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 अचिव्हमेंट्स केलेले आहेत, कुठले कुठले अचिव्हमेंट्स केलेले आहेत, हे सगळं तुम्ही विचारायचं आहे. नंतर मग ड्रीम्स आणि मेसेज. म्हणजे त्यांचे फ्युचर ड्रीम्स काय आहेत, त्यांचे ड्रीम्स काय आहेत, त्यांचा मेसेज काय आहे, हा पॉईंट एक घ्यायचा आहे. ओके, अशा 6 पॉईंट्सनी तुम्ही 6 पॉईंट्स विचारात घेऊन तुम्ही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत. नंतर मग जनरल इंटरव्ह्यू क्वेश्चनायर बघायचे. जनरल इंटरव्ह्यू क्वेश्चनायर आहे ही. सो दिस यू कॅन यूज फॉर ऑल द फेमस इंटरव्ह्यूज. अशी क्वेश्चनायर आहे की ना, तुम्ही ही सगळे जे आहेत, सगळे फेमस पर्सन्स जे आहेत, सगळे जे फेमस पर्सन्स आहेत त्यांना साधारणतः तुम्ही विचारू शकता. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू टर्न इन टू दिस फील्ड. ओके, म्हणजे तुम्ही ह्या फील्डमध्ये कसं आलेला आहात. सेकंड क्वेश्चन आहे बघा, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस इन द अर्ली स्टेज. बघा इथे जास्त WH क्वेश्चन्स आहेत. ओके, म्हणजे ज्याला आपण ओपन एंडेड क्वेश्चन्स असं म्हणतो तसे जास्त आहेत. मग त्यांनी काय काय चॅलेंजेस फेस केलेले आहेत अर्ली स्टेजमध्ये, म्हणजे ज्यावेळेस त्या प्रोफेशनमध्ये गेले, त्या प्रोफेशनमध्ये कुठले कुठले चॅलेंजेस फेस केलेले आहेत हे विचारायचं आहे. नंतर व्हॉट फॅसिनेटेड यू मोस्ट. म्हणजे तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये का गेलेला आहे, तुमचं तुम्हाला त्या प्रोफेशनमध्ये जावंसं का वाटलं हे विचारायचं आहे. नंतर मग व्हॉट हेल्प यू टू परफॉर्म टू सच अन एक्सटेंट. म्हणजे तुम्ही म्हणजे त्या प्रोफेशनमध्ये जाऊन इतक्या टॉपला कसं गेला, कशामुळं गेला, हे पण तुम्ही विचारायचं आहे. नंतर मग विल यू टेल अस एनी मेमोरेबल इव्हेंट. म्हणजे प्रत्येकाच्या विषयांमध्ये आणि प्रत्येकाच्या प्रोफेशनमध्ये एखादं मेमोरेबल इव्हेंट असू शकतं. तर मग ते मेमोरेबल इव्हेंट काय आहे हे तुम्ही विचारू शकता. सिक्स्थ इज व्हॉट स्ट्रॅटेजीज हॅव यू ॲडॅप्टेड टू सक्सीड. म्हणजे कुठल्या उपाययोजना वापरलेल्या आहेत सक्सीड होण्यासाठी. आणि हाऊ डिड यू फील ॲट द झिंथ ऑफ सक्सेस. म्हणजे तुम्ही आता सक्सेस मिळवलेलं आहे, पूर्ण सक्सेस मिळालेलं आहे, तर मग तुम्हाला
या सक्सेसच्या पॉईंटवरती तुम्हाला कसं वाटतं असं पण तुम्ही विचारू शकता. नंतर 8वा क्वेश्चन, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू शेअर विथ अस. म्हणजे आपण जे कन्क्लुडिंग क्वेश्चन असं म्हणतो, तो कन्क्लुडिंग क्वेश्चन कसा आहे की ना मेसेज फॉर द यूथ, आपल्याला मेसेज, अशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन्स तिथे विचारू शकता ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू घेता येतो. मीन्स दिस आर ॲक्च्युअली जनरल इंटरव्ह्यू क्वेश्चन आहेत, जनरल आहेत. म्हणजे तुम्ही हे जे क्वेश्चन्स मी दिलेले आहेत ते तुम्ही कुठल्याही फील्डमधल्या कुठल्याही माणसाला तुम्ही तिथे विचारू शकता. ओके, सो यू हॅव टू लर्न बाय हार्ट दिस क्वेश्चन्स. तुम्ही काय करू शकता की ना तुम्ही हे क्वेश्चन्स बाय हार्ट करू शकता. ओके, now we will see the examples in the next lecture. So we will just recap whatever we saw. आपण जस्ट रिकॅप करूयात की ना आतापर्यंत काय काय बघितलेलं आहे. तर पहिला पॉईंट आपला पूर्ण झालेला आहे, व्हॉट इज इंटरव्ह्यू. नंतर मग दुसरा पॉईंट, प्रिपरेशन फॉर इंटरव्ह्यू पूर्ण झालेला आहे. नंतर मग तिसरा पॉईंट, आस्पेक्ट्स टू बी कवर्ड पण पूर्ण झालेला आहे. चौथा पॉईंट, कंडक्टिंग इंटरव्ह्यू पण झालेला आहे. 5वा पॉईंट, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत, कुठल्या टाइप्सचे क्वेश्चन्स विचारायचे आहेत. डूज अँड डोंट्स पण कव्हर झालेले आहेत आपले. ओके, देन 6वा पॉईंट, रूल्स कव्हर झालेले आहेत, रूल्स काय करायचे आहेत ते. 7वा पॉईंट 8वा पॉईंट, डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स आहे ते कव्हर झालेलं आहे. देन 9वा पॉईंट, क्वेश्चन आयर कव्हर झालेली आहे. ओके, नाउ ओनली one point is remaining, that is the 10 point, that is example. Okay, which we will begin tomorrow. आपण काय उद्याच्याला करूयात, वी विल जस्ट रिकॅप ऑल दिस 9 पॉईंट्स. आपण उद्याच्याला हे जे 9 पॉईंट्स आपण शिकलेले आहोत ते सगळे रिकॅप करूयात. अँड 10th वी विल सी द एक्झाम्पल ऑफ इंटरव्ह्यू. म्हणजे ते इंटरव्ह्यूचे जे क्वेश्चन्स कसे कुणाला फ्रेम करायचे आहेत हे आपण हे जे 1-2-3 एक्झाम्पल्स आपण उद्याच्याला बघूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.